तर नमस्कार भावांनो, मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण एक व्हिडिओ एडिट करून घेऊया. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फोटोमध्ये जायचं. फोटो आहे तो ॲड करायचा. तुम्ही स्वतःचा देखील ॲड करू शकता. त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करायचा. इथं दिसलं तुम्हाला एक्सेप्ट रेशोवर क्लिक करून 9.16 हा रेशो घ्यायचा. त्यानंतर फोटो असा प्रॉपरपणे झूम करून सेट करायचा. असं सेट करून द्यायचं. त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो डाउनलोड करायचा आणि ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करायचा. इथं खाली स्क्रोल केल्यावर इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करायचा. त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची. त्यानंतर बीटमार्कचे व्हिडिओ क्लिक करायचं. त्यानंतर समोर आल्यावर इथं बीट 1 आणि बीट 2 दिसेल. इथं स्प्लिट मारायचं आणि बीट 3 दिसल्यावर तिथं एक बीट 4 आणि एक लास्टला बीट 5 वाला स्प्लिट करायचं. त्यानंतर स्प्लिट मारणार बॅक यायचं आणि व्हिडिओ आहे तो डिलीट करायचा. त्यानंतर 2 PNG आहे त्या देखील ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड करायचे आहे. PNG अशी ॲड करायची. 1 नंबरची PNG इथं शिवर सेट करायची. त्यानंतर त्याची लेंथ ही 2 फोटो इतकीच ठेवायची. पुढं आपण वाढवणार आहे त्यासाठी याची लेंथ ही 3 नंबरच्या फोटोपासून अशी पुढं लास्टपर्यंत घ्यायची. त्यानंतर आता 2 नंबरची PNG आहे ती देखील शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची आहे आणि खालची 2 नंबरची PNG आहे ती अशी सेट करून द्यायची आहे. इथं अशी सेट करून द्यायची. त्यानंतर 2 नंबरच्या PNGला ॲनिमेशनमध्ये जायचं. थोडं लोड घेईल. इथं आल्यावर इथं फेड इन हा इफेक्ट अप्लाय करायचा 0.5 सेकंद. त्यानंतर 2 नंबरच्या इमेजला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये यायचं. थोडं लोड घेईल. इथं कॉम्बोमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला झूम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल परत स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि तिथं आपण ट्रान्झिशन लावायचं आहे. आपल्याला ट्रान्झिशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. थोडं लोड घेईल. तर ग्लॅरिटी 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये यायचं आणि ॲनिमेशनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि लास्टच्या इमेजला ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर पॅडलिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं. इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यावर इथं एखादा आज नवीन इफेक्ट बघू आपण. कॅमेरा फोकस हा इफेक्ट अप्लाय करायचा.
कॅमेरा फोकस आहे इथपर्यंत असा अप्लाय करायचा. फोटो आपला थोडा नॉर्मल सरकलेला आहे तर तो बरोबर प्रॉपर याच्यात घ्यायचा सरळ रेषेत. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. जर तुम्हाला कोणता इफेक्ट अप्लाय करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. खाली स्क्रोल करायचं, ते दिसेल तुम्हाला इफेक्ट. हॅलो टू हा इफेक्ट अप्लाय करायचा. हॅलो टू हा इफेक्ट इथपर्यंत असा अप्लाय करायचा. त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. चला तर भेटू आपण उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा.